अरे नागपूर आलो. जय भीम. अरे तुमच्यासोबत जय भीम नाही, तुमच्यासोबत जोहार घेतला पाहिजे. आता 15 तारखेला इलेक्शन झालं महानगरपालिकेचं. भिकार चोटो तुमची एकही सीट नाही आली, एकही सीट ना तुमच्या BSPची आली, ना वंचितची आली, ना आझाद समाज पार्टीची आली. हां, आणि आता एप्रिल महिन्यामध्ये बाबासाहेबाची जयंती आहे. फक्त तिथं तुम्ही आव्हान जा. हां, हम जय भीम वाले है, DJ रॅले. अबे थू तुमच्या जिंदगीवर भिकार चोटो. तुम्ही जिंदगीत काही करू शकत नाही. तुम्ही जिंदगीत काहीच करू शकत नाही. तुमच्यानं काहीच नाही होऊ शकत, हे लक्षात घे जा. कारण तुम्हाला तुमच्यामध्ये जर का स्वाभिमान राहिला असता, तुम्हाला जर त्या बाबासाहेबाच्या त्यागाची किंमत समजली असती, अबे काही ना काही एक तरी सीट बे. भिकार चोटो हो. जे संविधानाला बदलण्याची जे भाषा करते ते लोक, अशा हरामखोराच्या दावणीले बांधता तुम्ही. तुम्ही अन्न नाही, तुम्ही गू खा. मी तर म्हणजे महानगरपालिकेमध्ये येत नाही, पण नागपूर आज एवढं मोठं आहे. आज एवढा मोठा परिसर नागपुराचा आहे, एवढे मोठे जयभीमवाले लोक आहे. अबे तुमच्या जयभीमवाल्याची एक जर का तुमच्या वंचित बहुजन आघाडीची, तुमच्या BSPची किंवा तुमच्या आझाद समाज पार्टीची जर एक सीट जर का महानगरपालिकेमध्ये चुनून येऊ शकत नाही. बाबासाहेबांना सांगितलं होतं का जा ना आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायची आहे. तुमची अवकात नाही शासनकर्ती जमात व्हायची. तुम्ही एक काम करा, गळ्यात गाडगा आणि पाठीला फडा. फक्त येणाऱ्या टायमामध्ये फक्त ते तुमचा तो दिखावेपणा फक्त ठेवा तुम्ही. हम बाबासाहेब के ऐसे हैं, बाबासाहेब. अबे थू तुमच्या जिंदगीवर भिकार चोटो. आणि इथून इकडे जयंत्या साजऱ्या करणं बंद करा. काही मतलब नाही तुमच्या जयंती साजरी करण्यात. तुम्ही एक काम करा, एवढंसं डबल कटोरभर पाणी घ्या आणि त्याच्यात बुचकाड्या मारा. काही भडवे हेही म्हणतील का यालेच येऊन पडलं. अबे मी काही राजकारणी माणूस नाही आहो, पण प्रश्न ह्या आहे, याच्यासाठी मी कधी लाईव्ह येत नाही, मला बोलता येत नाही जास्त हे असं, पण परंतु याच्यासाठी लाईव्ह आलो. कारण का बरेच लोक आहे जे समाजाची भाड खाली तर टिपलेच आहे. काही देणं घेणं नाही ह्या समाजाशी, पण हा समाजही तेवढाच नालायक आहे. त्याच लोकांना बोलून काही अर्थ नाही आहे. असो, आता इथून इकडे जय जोहार म्हणणं चालू का. जोहार मायबाप म्हणायचं, जय भीम नाही म्हणायचं. तुमच्या अवकात नाही जय भीम म्हणायची. चला.